बाहेर त्रास सहन केला, आता ना तक्रार ना अपेक्षा। वसंत मोरे यांनी ही पोस्ट केलेली आहे। त्यांची पोस्ट चांगली चर्चेमध्ये आली आहे। वसंत मोरे यांनी पोस्ट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या। या पोस्टमुळे मात्र चर्चांना उधाण आले। तर वसंत मोरे यांची नेमकी पोस्ट काय आहे मजकूर या पोस्ट मध्ये बघूया। तर वसंत मोरे यांनी पोस्ट केलेली आहे, मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो, असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। वसंत मोरे हे पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पोस्ट समोर येते। गेल्या काही दिवसात वसंत मोरे हे वेगवेगळ्या मार्गाने आपली नाराजी व्यक्त करतायत। त्यांची ही आता भावनिक पोस्ट समोर आली आहे। तर वसंत मोरे हे पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पोस्ट एकीकडे मनसेची आढावा बैठक पार पडतीये, तर दुसरीकडे वसंत मोरे यांची ही पोस्ट समोर येते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेत। अजिंक्य, वसंत मोरे यांची ही पोस्ट समोर येते, भावनिक पोस्ट, आणि हा मजकूर या पोस्ट मध्ये दिसतोय। नक्कीच पुण्यातील मनसेचे कायम चर्चेत असणारे नेते वसंत मोरे आहेत आणि गेल्या काही दिवसापासून वसंत मोरेंकडून आपली लोकसभा लढवण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केली जाते, परंतु पक्षाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। पक्षाकडून दुसरी नावं जी आहेत ती चर्चेली जात आहेत। त्यामुळे यापूर्वी देखील वसंत मोरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून आपल्या व्यथा मांडल्या होत्या। यापूर्वी जी वसंत मोरेंची खूप व्हायरल झालेली पोस्ट होती ती कोणासाठी काही करा, सगळे फणा काढणारच पण मी ही पक्का गारोडी, ही एक पोस्ट वसंत मोरेंनी केली होती आणि ती खूप व्हायरल झाली होती। त्यानंतर जय महाराष्ट्रने त्यांना प्रतिक्रिया विचारल्या होत्या, तर त्यांनी वसंत मोरेंनी सांगितलं होतं की पक्षातील लोकच मला डिवचण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्यानंतर आता ही वसंत मोरेंची जी नवी पोस्ट आहे की मर्यादेपेक्षा बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो। याचाच अर्थ की वसंत मोरे यांना कुठेतरी विश्वास वाटत नाहीये की राज ठाकरे जे आहेत ते पुणे लोकसभेची उमेदवारी वसंत मोरेंना देतील आणि तीच नाराजी जी आहे ते वसंत मोरे या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत। मात्र एकीकडे अजिंक्य मनसेची आढावा बैठक होती आणि दुसरीकडे वसंत मोरे यांची पोस्ट समोर येते। कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच वसंत मोरे हे पुण्यातील नेहमी चर्चेत असणारे नेते आहेत आणि बहुतांश कार्यकर्त्यांची मागणी आहे की पुणे लोकसभेची जी जागा आहे ती वसंत मोरेंना मिळावी, परंतु राज ठाकरेंचे जे पुत्र आहेत अमित ठाकरे हे पुणे लोकसभेचे जे आहेत ते पूर्ण आढावा घेत आहेत आणि यापूर्वी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पुणे लोकसभेची निवडणूक लढवतील अशी देखील एक चर्चा झाली होती। त्यामुळे वसंत मोरे जे आहेत ते नाराज दिसत आहेत। साईनाथ बाबरांचं देखील नाव मोठ्या चर्चेत आहे। आता मनसेकडून पुणे लोकसभेसाठी साईनाथ बाबरांना मैदानात उतरवलं जाईल अशी एक चर्चा चालू आहे, परंतु वसंत मोरे हे तीव्र इच्छुक आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाटतं की मला लोकसभेची उमेदवारी जी आहे ती राज ठाकरेंनी द्यावी आणि ते असं वारंवार समाज माध्यमांवर व्यक्त देखील होत असतात आणि त्यातूनच ते आज जे व्यक्त झालेले आहेत ते नाराजी त्यांनी एक प्रकारे व्यक्त केलेली आहे त्यांची। जी, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल।